महाविकास आघाडीच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, राऊतांच्या ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा वक्तव्यावरून शरद पवारांचा टोला। मुंबईत आज भाजपची महत्त्वाची बैठक, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर होणार चर्चा। महाराष्ट्र भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक, विधान परिषद निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा। पुण्यामध्ये अल्पवयीन चालकानं दिली काही गाड्यांना धडक, यामध्ये काही जण जखमी। राज्यात पुढील 2 दिवसात पावसाचा जोर वाढणार, कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये बरसणार सरी। यूजीसी नेट परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 21 ऑगस्ट पासून सुरू होणार परीक्षा। सांगलीमध्ये कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकमची आत्महत्या। जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 कारची धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू। आज T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने, कोण बाजी मारणार याकडे लक्ष। नीट परीक्षा घोटाळ्यानंतर केंद्र सरकारकडून पावलं उचलण्यास सुरुवात, NTI यंत्रणेत सुधारणा घडवण्यासाठी समिती स्थापन, विद्यार्थी पालकांकडून सूचना मागवल्या, 7 जुलैपर्यंत अंतिम सूचना पाठवता येणार। ग्रेटर नोएडातील सूरजपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली, दुर्घटनेत 3 मुलांचा मृत्यू तर 5 जण जखमी। दिल्लीत मुसळधार पावसामुळे सपा खासदाराची पंचायत, गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांनी खासदार गोपाल यादव यांना घेतलं कडेवर, व्हिडिओ व्हायरल। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल, दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी झाल्याची माहिती। उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्री नवे परराष्ट्र सचिव, 15 जुलैपासून परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळणार। आज T20 वर्ल्ड कपची अंतिम लढत, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने, रात्री 8 वाजता बार्बाडोसमध्ये सामना रंगणार। भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम, कर्णधारपद स्वीकारल्यापासून रोहितनं केल्या 5000 धावा, अशी कामगिरी करणारा रोहित भारताचा 5वा कर्णधार।